एव्हरीवन, देवशीच वर्ल्डच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण बघणार आहोत आजीबाईंच्या बटव्यातील काही औषधी गुणधर्म असलेले मसाले। व्हिडिओला शेवटपर्यंत प्लीज नक्की बघा। तर चला सुरुवात करूया। सर्वात पहिली औषधी आहे आजीच्या बटव्यातली हळद। हळद ही जंतुनाशक, दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट या गुणधर्मामुळे अनेक आजारांवर रामबाण औषध आहे। सर्दी खोकल्यात फायदेशीर आहेत। स्वयंपाकात चव आणि रंगासाठी वापरण्यासोबतच सौंदर्य प्रसाधनांमध्ये देखील हळदीचा वापर केला जातो। दुसरा आवश्यक महत्त्वाचा मसाला आहे जिरे। जिरे हे केवळ स्वयंपाकाची चव वाढवणारा मसाल्याचा पदार्थ नसून आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी औषध मानले जाते। भारतीय स्वयंपाकघरात जिऱ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। मेथी आरोग्यासाठी एक वरदान मानले जाते। मेथीची पाने आणि बिया, आयुर्वेदात मेथीला विशेष महत्त्व आहे। पुढील मसाला आहे धने। धने शरीराला थंडावा देते, तसेच पाचन सुधारते। मूत्रपिंडासाठी देखील धने हे अतिशय उपयोगी आहे। पुढील मसाला आहे बडीशेप। तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी तसेच पचनासाठी बडीशेप अतिशय उपयोगी आहे। डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे। मोहरी सांधेदुखीत उपयोगी आहे, तसेच केस वाढीस मदत करते। त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे। काळी मिरी सर्दी खोकल्यात आराम पडतो, रोगप्रतिकारशक्ती वाढवते। काळी मिरीचा काढा हा अतिशय उपयोगी असतो, त्याने आपले पाचन सुधारते। लवंग दात दुखीत अत्यंत उपयोगी असं मसाला म्हणजे लवंग। घसा दुखत असेल तर लवंग चघळतात। तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी देखील दालचिनी, लवंग चघळतात। ही मसाला भाजीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्याने पचन सुधारते। साखर कंट्रोल राहण्यासाठी मदत होते। हृदयासाठी देखील दालचिनी अतिशय उपयुक्त आहे। वेलची तोंड फ्रेश ठेवते। मुखवास म्हणून देखील वेलची वापरण्यात येते। पचनासाठी वेलची चांगली आहे। ताण कमी करण्यासाठी देखील वेलचीचा मोठाच फायदा होतो। ओवा ओव्याचे तर किती कौतुक करावे। पोटदुखीत उपयोगी, गॅस कमी करतो, सर्दी खोकल्यात सुद्धा उपयोगी आहे। असा हा बहुगुणी ओवा चवीला तिखट असला तरी शरीरासाठी मात्र अतिशय उपयुक्त आहे। मळमळ देखील ओवा खाल्ल्याने कमी होते। सर्दी खोकल्यातही उपयोगी आहे। पाचन सुधारते। लसूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यास लसूण अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते। हृदयासाठी देखील चांगला आहे। रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवतो। जुने लोक लसणाचा वापर अजूनही खूप जास्त प्रमाणात करतात, त्याचे हेच कारण आहे आणि म्हणूनच ते निरोगी आयुष्य जगतात। पुढील मसाला आहे कढीपत्ता। कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी अतिशय चांगला आहे। कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने पाचन क्रिया सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते। पुढे आहे तुळस। तुळस सर्दी खोकल्यात अतिशय उपयुक्त आहे। रोगप्रतिकारशक्ती वाढवते, ताण कमी करायला मदत करते। तुळस ही बहुगुणी वनस्पती आहे। वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करते, म्हणून सगळ्यांच्या दारी आपण तुळस बघतो। तुळसीला अत्यंत महत्त्व आहे। काळे जिरे म्हणजेच कलोंजी त्वचेसाठी चांगले आहे, पाचन सुधारतं।
इम्युनिटी वाढण्यासाठी मदत होते. जायफळ लहान बाळाला दुधात उघळून देतात, त्यामुळे झोप चांगली लागते, पाचन सुधारतं, ताण कमी करायला मदत होते. पुढे आहे चक्रफूल. सर्दीत चक्रफूलचा काढा घेतल्याने आराम पडतो. पचनासाठी देखील उपयोगी आहे, तोंड फ्रेश ठेवतो. असा हा आजीबाईंचा बटवा म्हणजे घरातील साध्या सोप्या वस्तूंपासून तयार केलेला घरगुती औषधांचा खजिनाच होय. सर्दी, खोकला, अपचन, जखम अशा अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या आधाराने आजी अनेक वर्षे हे उपाय आपल्याला सांगत आलेली आहे. यात सगळ्या मसाल्यांचा उपयोग मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वरित आराम मिळवून देणारे असे हे उपाय आहेत. तुम्ही देखील हे उपाय नक्की ट्राय करा आणि काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुमच्या सपोर्टमुळे हे चॅनल सुरू आहे. असाच सपोर्ट कायम ठेवा. पुन्हा भेटूया. बाय बाय.